या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेत गुरुमंतक मंदिर महासंघातर्फे जयेश सळी आणि माझ्यासोबत इकडं उपस्थित आहेत विविध संघटनांचे प्रतिनिधी, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री चेतन राजर्षी हे प्रामुख्याने आजचे विषय मांडतील. त्याचबरोबर आपल्या श्री श्री रविशंकर या आर्ट ऑफ लिव्हिंग त्या संघटनेचे श्री संतोष गोडगेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले श्री नितीन फळदेसाई राष्ट्रीय बजरंग दल यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि श्री नानी संप्रदायाचे श्री अनिल नाईक हे उपस्थित आहेत. श्री युवराज गावकर आणि अखिल ब्राह्मण युवा संघ यांचे प्रतिनिधी श्री राज शर्माजी इथे उपस्थित आहेत. आजच्या पत्रकार परिषदेचा प्रामुख्याने विषय आपल्यासमोर मांडण्यासाठी मी श्री चेतन राजर्षी यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आवाज येतो सगळ्यांना? सर्वांना नमस्कार. भारत सरकारने काल जो एअर स्ट्राईक पाकिस्तानवर केलेला आहे त्याचं सर्वप्रथम आम्ही भारत सरकारचं अभिनंदन करतो आणि गोमंतकातल्या या सगळ्या धार्मिक संस्था, सामाजिक संस्था, ज्ञाती संस्था यांच्या वतीने आम्ही भारत सरकारचं समर्थन करतो. गोव्यामध्ये जो सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव 17, 18 आणि 19 या कालावधीमध्ये होत आहे, त्यानिमित्त आज आम्ही स्वागत समितीच्या वतीने ही पत्रकार वार्ता घेत आहोत. या पत्रकार परिषदेचा एक उद्देश हा आहे की आपल्या सगळ्यांपर्यंत हिंदुत्वाच्या संदर्भातील माहिती पोहोचवणं. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा एक प्रकारे समाजामध्ये सनातन धर्माची भक्ती, संस्कृतीचं प्रेम आणि देशभक्ती जागृत करणारा असा हा उत्सव असणार आहे. भारतभरातल्या विविध राज्यातील आणि जवळजवळ परदेशातील 23 देशातील प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ 20 सहस्रांचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. गोव्यातला हा सगळ्यात मोठा आतापर्यंतचा कार्यक्रम असणार आहे. 23 देशातून लोक येत आहेत आणि हे सगळेजण गोव्यातली जी समृद्ध मंदिर संस्कृती आहे, गोव्यातली संस्कृती, सनातन संस्कृती यांचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातनं एक आध्यात्मिक पर्यटन हा एक जो मोठा विकासाच्या दृष्टिकोनातनं गोव्याच्या सरकारने जे पाऊल उचललं आहे त्याला मजबूत बनवण्याचं कार्य हा महोत्सव करणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे तिथे जवळजवळ 5 वर्षापूर्वी काशी विश्वनाथ कॉरिडॉर बनलं. गेल्या वर्षी तिथे प्रभू श्रीराम रामाचं मंदिर बनलं. या 5 वर्षांमध्ये उत्तर प्रदेश राज्याची जी इकॉनॉमी आहे या 2 शहरांमुळे 22,000 कोटी रुपयांनी वाढली आहे. 7व्या क्रमांकावर पर्यटनात असलेलं हे राज्य आज 1ल्या क्रमांकावर विराजमान झाले. आश्चर्याची गोष्ट की आपलं गोवा पर्यटनाच्या दृष्टीने 1ल्या क्रमांकावर होतं. आज ते उत्तर प्रदेशच्या या सगळ्या वेगवान घडामोडींमुळे उत्तर प्रदेश पुढे गेले. पण आपल्या गोव्याच्या या विकासाच्या दृष्टिकोनातनं ही एक मोठी उपलब्धी आहे असं मानलं पाहिजे हा उत्सव. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गोव्यामध्ये समृद्ध असा मंदिर वारसा आहे. गोव्याला दक्षिण काशी म्हटलं जातं आणि अनेक इतिहासकारांनी हे पुराव्यांसह सिद्ध केलंय की गोवा हे दक्षिण काशी आहे. आजही तुम्हाला माहिती असेल तर काशी विश्वेश्वराला वर्षातनं एकदा मंगेशी देवस्थानाकडनं अभिषेक करावा लागतो. माहिती तुम्हाला? अशा अनेक अनंत काळाच्या परंपरा आहेत, हजारो वर्षांच्या या परंपरा आहेत आणि त्या आजही चालू आहेत. शांतादुर्गा देवी फक्त गोव्यात आहे
हरी आणि हर यांच्यामध्ये जेव्हा युद्ध झालं होतं तेव्हा दोघांनाही शांत करण्यासाठी शांतादुर्गेने अवतार घेतला होता. ही पौराणिक कथा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर या सगळ्या गोष्टींची माहिती भारतभरातल्या लोकांना, विश्वातल्या लोकांना व्हावी. आज तुम्हाला माहिती असेल तर हरिद्वार, उज्जैन, तिरुपती, रामेश्वरम ही जी शहरं आहेत ही केवळ तिथल्या तीर्थक्षेत्रामुळे विकसित झालेली आहेत. आज लोक तिथे यात्रा करून भागवत सप्ताह करायला 7 दिवस जातात आणि तिथला धार्मिक जो लाभ आहे तो घेतात. आपल्याकडे धर्मशास्त्रामध्ये सागर स्नानाला महत्व आहे. जसं काशीला जाऊन गंगेचं स्नान करायचं असतं तसं सागर स्नानाला सुद्धा अद्भुत महत्व आहे. विशेषतः संक्रांती, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी सागर स्नान केलं जातं आणि या संदर्भात एवढा मोठा समुद्र किनारा लाभलेल्या गोव्यामध्ये धर्मशास्त्रीय सागर स्नान करण्याची कुठेही व्यवस्था नाही. तर या सगळ्या गोष्टींमध्ये गोव्याचं जे धार्मिक पर्यटन आहे ज्याला आम्ही तीर्थाटन म्हणतो तर ते पुन्हा एकदा मजबूत व्हावं. त्याच्या ज्या किनार आहेत अलग वेगवेगळ्या प्रकारच्या, जसं मंदिरांचा समृद्ध वारसा आज आपल्या अंतरुज महल क्षेत्रात म्हणजे मुंडा क्षेत्रात 7 ते 8 मोठी अशी मंदिरं आहेत की जी मंदिरं खरोखर भव्य, दिव्य आणि ऐश्वर्य संपन्न अशी आहेत. या मंदिरांची माहिती जर सगळं भारतभर पोहोचली, भारतापर्यंत पोहोचली तर लोक इकडे येतील. आणि आपल्या मंदिरांची एक विशेषता अशी आहे की आपल्या मंदिरांमध्ये प्रत्येक ठिकाणी निवासाची व्यवस्था आहे. त्याच्यामुळे लोक इथे येऊन 7-7 दिवस निवास करू शकतील, भागवत सप्ताह होऊ शकतील, लोक उपनयन यासारखे संस्कार असतात ते इथे येऊन करू शकतील. तर या सगळ्या व्यवस्था गोव्यात निर्माण होऊ शकतात. कारण त्याची व्यवस्था, मूलभूत व्यवस्था आपल्याकडे आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून गोव्याचं विशिष्टपूर्ण असं महत्व आहे की परशुराम भूमी स्वतः आहे, देवभूमी आहे, त्यामुळे परशुराम क्षेत्र आहे. त्याचबरोबर इथे कोंड्यामध्ये तपोभूमी आहे. तपोभूमीला स्वामी ब्रह्मानंद स्वामींनी जी तपश्चर्या केली त्यामुळे ती जागा तपोभूमी म्हणून आज सुप्रसिद्ध झालेली आहे. लोक आल्यानंतर अगदी आस्थेने दर्शनाला तिथे जातात. जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज यांनी गोवेश्वर महादेवाचं जे मंदिर ओल्ड गोव्यामध्ये मोठं स्थापण्याचा संकल्प केला आहे, त्यानिमित्ताने धार्मिक पर्यटन इथे वाढणार आहे. आणि याचबरोबर ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फर्मागुडी किल्ला, तिथे केंद्र शासन सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित डिजिटल म्युझियमची निर्मिती करत आहे. त्यामुळे गोव्याच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जसं आध्यात्मिक महत्व आहे तसं ऐतिहासिक सुद्धा महत्व यापुढे वाढणार आहे. हाच सगळा विचार करून गोव्यामध्ये हा 3 ते 5 दिवसांचा असा महोत्सव आम्ही आयोजित केला आहे. या महोत्सवाचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे गोव्यातल्या नागरिकांना याचा एक लाभ म्हणजे आपल्याला माहिती आहे सोरटी सोमनाथ गुजरातमध्ये आहे, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. गझनीच्या मोहम्मदांनी 1000 वर्षांपूर्वी ते शिवलिंग फोडलं होतं. हे शिवलिंग कसं होतं याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. हे शिवलिंग आहे हे साक्षात सोमनाथाने, सोमानी म्हणजे चंद्राने बांधलेलं होतं. हे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे आणि हे ज्योतिर्लिंग पृथ्वीपासून 5 मीटर वर 5 फूट वर राहायचं. कारण त्याच्यातलं जे मटेरियल आहे ते पृथ्वीवरचं नाहीये, चंद्रावरचं आहे. त्यामुळे ते पृथ्वीवरून ह्याच्याप्रमाणे ते वर राहतं. कुठलाही पृथ्वीवरचा सबस्टन्स त्या ह्याच्यातला ज्या लिंगामध्ये तो नव्हता आणि त्यामुळे गझनीच्या मोहम्मदांनी पहिला जो वार आपल्या आस्थेवर केला, मूर्तिभंजक होतेच ते, त्याच्यामुळे त्यांनी तो फोडलं. पण आपल्याकडे धर्मपरायण अशा त्या काळातल्या अग्निहोत्री समाजातल्या प्रतिनिधींनी त्याचे जे 11 तुकडे झाले होते, त्याचे जे 11 भाग झाले होते ते सगळे जपून तामिळनाडूला घेऊन गेले. 1000 वर्ष या कुटुंबियांनी ते सांभाळले, त्याचं जतन केलं. ते आजही तुकडे एकमेकांना जुळत नाही कारण त्यांच्यापासून ते दूर जातात. एक लोहचंबकीय आकर्षण त्याच्यात आहे आणि आजही
शास्त्रज्ञ यावर संशोधन करतायत की हे कसं शक्य आहे, चंद्रावरचं मटेरियल इथे कसं असू शकतं. जवळजवळ 1000 वर्षानंतर त्यांनी कांचीच्या शंकराचार्यांना हे देव केले, तेव्हा त्यांनी सांगितलं 100 वर्षांनी अयोध्येमध्ये रामाचं मंदिर बनणार आहे, त्यानंतर कुंभमेळा येणार आहे, तिथे कल्पवास या सगळ्या मूर्तींच्या त्यांना करावा आणि बँगलोरमध्ये त्यावेळेस श्री श्री रविशंकर नावाचे एक संत असतील, त्यांच्याकडे हे जमा करावे. 100 वर्षांनी ही सगळी प्रक्रिया खरोखर तशी घडली आणि ते सोमलिंगाचे जे 11 भाग आहेत ते आज बँगलोरच्या आश्रमात पोहोचलेले आहेत. गोमंतक्यांच्या दृष्टिकोनातून या महोत्सवात 3 दिवस श्री श्री गुरुजींच्या आशीर्वादाने हे सोमनाथाचं दर्शन साक्षात या कार्यक्रमस्थळी होणार आहे आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट या कार्यक्रमाच्या दृष्टीने, गोमंतक्यांच्या दृष्टीने आणि भारतभरातनं आलेल्या सगळ्या सनातन धर्मप्रेमींसाठी अशी मोठी उपलब्धी ठरणार आहे. आम्हाला विकास हवा आहे, तो शाश्वत असावा, अध्यात्म आधारित असावा अशी आमची कल्पना आहे. लंका त्या काळातली स्मार्ट सिटी होती, श्रीलंका, पण तिथे सीतेचं अपहरण झालं. तसाच आम्हाला स्मार्ट सिटी हव्या आहेत, पण त्या अध्यात्म आधारित हव्या आहेत. त्यामुळे गोव्यातलं पर्यटन हे आध्यात्मिक पर्यटन ज्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. आज गोव्यात पर्यटन भोगवादाच्या नावावर सुरू आहे. आमची सगळ्यांची इच्छा आहे की ते योगभूमी ही योगभूमी बनावी, ही भोगभूमी बनू नये. अध्यात्मभूमी आहे ही देवभूमी आहे, तर तिचं पर्यटन सुद्धा आध्यात्मिक स्तरावर झालं पाहिजे आणि यासाठी या सगळ्या आध्यात्मिक संस्था, मंदिरांच्या संस्था असो, ज्ञाती संस्था असो, विविध धार्मिक संस्था असो, आम्ही सगळे एकत्र आलो आहोत या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये. आज या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आपल्याला मिळावी यासाठी आम्ही एक पोर्टल सुरू केलं आहे, सनातन राष्ट्र शंखनाद.in. आपण सर्व पत्रकार बंधूंना माझी छोटीशी विनंती आहे की तुम्ही या वेबसाईटचा लाभ घ्यावा. या वेबसाईटवर सगळ्या या कार्यक्रमाचे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण त्याचा अवलोकन करू शकता. या संदर्भातली पुढची भूमिका राज शर्मा माझ्यासोबत आहेत, ते मांडतील. नमस्कार, जय श्री राम. शंखनाद महोत्सव, सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव जो कि 17 से 19 मई को गोंडा में होने वाला है. 19 तक गोंडा होने वाला है. तो सभी से अनुरोध है कि ज़्यादा से ज़्यादा संख्या में आए और अपनी फैमिली को लेके आए. और एक अनुरोध है कि अपने सभी तिलक लगा के आना है, क्योंकि जो भी आप आज की डेट में काम पर जाए, चाहे वो कंडक्टर है, चाहे ऑफिस में जाओ, चाहे कहीं भी जाओ, तिलक लगा के जाओ. और तिलक लगा के जाएंगे तो उससे एक मैसेज आता है कि हिंदू राष्ट्र के लिए हम लोगों की लड़ाई है. हिंदू राष्ट्र तो है ही, बस इसको घोषित करना है. तो घोषित करने के लिए हम सबको एक साथ आना है. जैसे आप भाई लोग आए हैं तो आप भी तिलक लगाए, कहीं भी निकले तिलक लगा के जरूर आए. और जो स्पिरिचुअल टूरिज्म है उसको वो बढ़ना चाहिए. जैसे हमारे गंगा आरती होती है, वहाँ पे यहाँ पे गोवा में समुद्र आरती स्टार्ट होना चाहिए, जिससे टूरिज्म और बढ़ेगा. और टूरिज्म बढ़ेगा, टूरिज्म दर्शन होंगे. कोई एक दिन आता है, 2 दिन आते हैं, उसके बाद लोग बोलते हैं और क्या करें. तो सब मंदिरों के जाना चाहिए. और हमारे यहाँ लहराई माई का मंदिर है जो कि एक शक्तिपीठों में से एक है, उसके दर्शन होने चाहिए. तो मंदिरों को हमें सभी जितने भी टूरिज्म आते हैं तो हमको अब सबको बोलना है कि हमारा सिर्फ यही नहीं है कि सिर्फ बीच है, सिर्फ बीच ही है गोवा में. बीच के अलावा बहुत कुछ है, क्योंकि ये देवभूमि है, ये परशुराम भूमि है. तो परशुराम भूमि है तो सबको ये देवभूमि के लिए दर्शन करने हैं. जब स्वामी ब्रह्मेश्वरनाथ महाराज ने इतना अच्छा प्रोग्राम करवाया था अभी, और गंगा आरती भी हुई थी, वो सब मैसेज पूरे इंडिया में नहीं, ऑल ओवर वर्ल्ड में गया. तो ऐसे ही हमें हर महीने ऐसे गंगा आरती होनी चाहिए. गंगा आरती जैसे समुद्र आरती होना चाहिए. जैसे हमें स्वामी ब्रह्मेश्वर महाराज ने बोला भी था कि जैसे उत्तर काशी है तो दक्षिण में दक्षिण काशी गोवा है. तो इसके लिए हमें सबको मिलकर काम करना है. और मेरा अनुरोध है कि सब लोग 17 से 19 मई तक
अपनी फैमिली के साथ ज़्यादा से ज़्यादा संख्या में तहसील। नमस्कार। गोमंतक मंदिर महासंघातर्फे सर्वप्रथम आम्ही जे आपले भारतीय सेना आहे त्यांनी जे काही पाकिस्तानच्या विरोधात एक धडक भूमिका आणि धडक कृती सुरू केली त्यात उत्तरोत्तर यश प्राप्त हो आणि आपल्या सेनेचं रक्षण संरक्षण हो यासाठी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। गोमंतक भूमी आणि आजची जी प्रतिमा आहे ती संपूर्ण बदलण्यासाठी जे जे प्रयत्न चालू आहे त्याच्यातला महत्त्वाचा घटक जो आहे तो हा शंखनाद कार्यक्रम एक महत्त्वाचा भाग ठरणार आणि त्यामुळे गोमंतकातील सर्व मंदिरांचे प्रतिनिधी आणि भक्तगण यांना आम्ही विनंती करतो की आपण या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। गोव्याची फक्त गोव्यात भोगभूमी म्हणून बघणं आणि गोव्यात खावं पिवं मजा करो यासाठी येणं याऐवजी आपण स्पिरिच्युअल टुरिझम आध्यात्मिक पर्यटन या दृष्टीने गोव्यात यावं आणि जसं आपण म्हणतो की आता सांगितलं त्याप्रमाणे अन्य ठिकाणी दुर्गा मातेचं मंदिर आपल्याला दिसतं पण गोव्यात शांतादुर्गा आहे म्हणजे जिथं येऊन दुर्गा माता सुद्धा शांत झाली अशा ठिकाणी आपल्याला शांती मनाची शांती मनोशांती मिळावी या दृष्टीनेच अशा तऱ्हेची भूमिका या माध्यमातून कार्यक्रमाच्या आयोजनातून होत आहे। भारतभरात जेव्हा इथं लोक येतील या कार्यक्रमाला येतील इथं येऊन प्रत्यक्ष जे जे काही प्रदर्शन आहे कार्यक्रम विषय ऐकतील तेव्हा त्यांना पण लक्षात येईल आणि या माध्यमातून गोव्यात आल्यानंतर अनेक मंदिरांना पण भेटी देतील त्यांना पण गोव्याची जी ही मोठा वारसा आहे जो मंदिरांचा त्याविषयी माहिती मिळेल। अनेक मंदिरं गोमंतकाची पोर्तुगीज काळात उद्ध्वस्त झाली परंतु जसं आपण बाउन्स बॅक म्हणतो त्याप्रमाणे 1,500 ते 2,000हून मंदिरं आज गोव्यात सापडतात। मोठी मोठी मंदिरं गोव्यात आहेत या मंदिरांचं संघटन व्यवस्थापन होणं या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग या शंखनाद महोत्सवात होणार आहे त्याविषयी चर्चा पण होईल। भारतभरातील अनेक मंदिरांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्यामुळे जिथं काही चांगलं आहे ते एकमेकांकडून आपण शिकावं आणि मार्गदर्शन करावं या दृष्टीने परत एकदा सर्व गोमंतकीय आणि तसेच बाकी भक्तगण या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी या 17, 18 आणि 19 मे या दिवशी GEC फार्मागुडी या ठिकाणी होणाऱ्या या भव्य अशा शंखनाद महोत्सव कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थिती लावावी। देव बरे करू। धन्यवाद। आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो रजिस्ट्रेशन किती झालं म्हटलं आजच्या तारखेपर्यंत 20,000 रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहे 20,000 आणि मला सांगायचं इथे हे आहे की ही सगळी मंडळी 25,000 लोक येतील असा आम्ही अंदाज बांधलेला आहे त्यातलं 20,000 झालेलं आहे। पुढच्या 4-5 दिवसांमध्ये बऱ्यापैकी रजिस्ट्रेशन होईल आणि या सगळ्यातनं लाभ काय होणार आहे तर गोव्यातला जी अर्थव्यवस्था आहे त्याला एक मोठी मजबूती मिळणार आहे कारण ही सगळी लोक गोव्यात येणार इथली स्थानिक वाहनं वापरणार आहेत स्थानिक हॉटेलमध्ये निवास करणार आहेत वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जातील मंदिरांच्या इथे दर्शनाला जातील त्यामुळे कुठे ना कुठेतरी स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगार याला एक मजबूती मिळणार आहे। त्यामुळे गोव्याच्या आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम एक नवा अध्याय बनणार आहे। परवाच आमची जे पर्यटन मंत्री आहेत पवन खवटे यांची भेट झाली तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की हा कार्यक्रम शंखनाद आहे आणि तो शंखनाद गोव्याच्या आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पण एक प्रकारचा शंखनाद आहे। त्यामुळे मला असं वाटलं की शंखनाद महोत्सव हा पूर्णपणे आध्यात्मिक कार्यक्रम आहे एक महोत्सव आहे आणि आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना पणजीहून या कार्यक्रमाला तिथे जाता यावं वृत्तपत्र वार्तांकन करता यावं यासाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे। आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचं वार्तांकन करावं हा आपल्या गोव्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे यथोचित त्याची प्रसिद्धी करावी अशी आपल्या सगळ्यांना मी प्रार्थना करतो। बाकी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता। नाही म्हटलं तरी शेगाव जत्रेच्या अनुभवातून आता एक गोव्यात असं की गर्दी झेपत नाही असे चित्र निर्माण झालेलंच आहे। त्या दृष्टीने आपण आता 20 आतापर्यंत झालेले आहे पुढे आणखी रजिस्ट्रेशन होणार संख्या वाढणार ते कसं काय तुम्ही
नाही, हा एवढा मोठा कार्यक्रम आहे तर निश्चितच या दृष्टिकोनातून सुव्यवस्थापन करण्याचा प्रयत्न आहे. एखादी घटना घडली, लयराईची घटना घडली, अतिशय दुर्दैवी घटना होती आणि आज त्याचा कदाचित सत्यशोधन रिपोर्ट येईलच. म्हणजे सरकारने आज म्हटलंय की कोण त्याच्यात दोषी होतं, त्याच्यावर कारवाई होण्याची सूचना आज. त्यामुळे जे काही घडलंय ते दुर्दैवी होतं आणि आपल्या सगळ्यांनाच त्याच्याविषयी खेद आहे. पण एखादं मोठं आयोजन जेव्हा होत असतं तेव्हा ते सुव्यवस्थापित करण्यासाठी जी आयोजन समिती असते, आयोजन संघ असतो किंवा जितक्या संख्येने ते वाढत जातं तिथे तिथे सरकारची जबाबदारी वाढत जाते. त्यामुळे या दृष्टिकोनातनं स्थानिक प्रशासन, विशेषतः दक्षिण गोव्याचे कलेक्टर असो, गोवा सरकारचे नोडल अधिकारी असो, कोंडा PHCचा वैद्यकीय विभाग असो, SP सिक्युरिटी असो, असे सगळे जवळजवळ 28 विभागांचे प्रतिनिधींची काल साईटच्या तिथे बैठक झाली. प्रत्यक्ष ही आयोजन, ही यात्रेचं सुनियोजन कसं करता येईल, कशा प्रकारे हे व्यवस्थापन सांभाळते, अशा दृष्टिकोनातून जवळजवळ 7 ते 8 बैठका याच्या पूर्वी पण झालेल्या आहेत. काल तिथे प्रत्यक्ष साईट व्हिजिटवर अजून काय काय हे करता येईल, कशा प्रकारे क्राऊड मॅनेजमेंट करता येईल, त्या दृष्टिकोनातून सरकारने स्वतः पुढाकार घेऊन गांभीर्याने प्रयत्न सुरू केले. आयोजन समिती हे कार्य करतच आहे. आता सरकारने पण त्याला पूर्ण साथ दिलेली आहे की हे कार्यक्रम यशस्वी आपल्याला करून दाखवायचा आहे, एवढ्या मोठ्या संख्येचा करून दाखवायचा आहे आणि लयराईच्या घटनेवर अशा प्रकारची कुठलीही दुर्घटना तिथे होऊ नये यासाठी सरकारी व्यवस्था सुद्धा, यंत्रणा सुद्धा कार्यतत्पर झालेली आहे. जो कार्यक्रमास येणारे प्रत्येकाला स्वतःची वाहनं घेऊन येतात, त्यामुळे आम्ही ती जागा बघितली आहे ती लोकांची व्यवस्था आणि वाहनांची व्यवस्था आहे. पार्किंगच्या दृष्टिकोनातनं एक सुंदर अजून चांगली गोष्ट घडली आहे की गोवा इंजिनिअरिंग कॉलेज IIT यांनी त्यांचं सगळं जे कॅम्पस आहे ते उपलब्ध केलेलं आहे. जवळजवळ 17 पार्किंग झोन उभे करण्यात आले आहेत. त्या पार्किंग झोनमधनं जवळजवळ 300 ते 500 मीटरवर हा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे तिथून चालत यावं लागणार आहे व्यक्तींना. दुचाकी वाहनांसाठी वेगळे, 4 चाकी वाहनांसाठी वेगळे, 20 सीटर टेम्पोसाठी वेगळे आणि बसेससाठी वेगळे अशा प्रकारचे पार्किंग झोन तिथे बनवण्यात आलेले आहेत आणि हे 17 ठिकाणी आहे आणि तिथून जवळजवळ 300 ते 500 मीटर पायी यावं लागेल प्रत्यक्ष महोत्सवस्थळी. VIP गाड्या, या VIP झोन पूर्णतः वेगळा करण्यात आलेला आहे आणि त्याची व्यवस्था दुसरीकडे करण्यात आलेली आहे आणि फक्त ॲम्ब्युलन्स आणि फायर या 2 गाड्यांना थेट प्रवेश महोत्सवस्थळी दिला जाणार. हो, सोमनाथाचं हे 17, 18 आणि 19 तिन्ही दिवस असणार आहे. 17, 18ला शनिवार आहे, आपण सगळेजण लाभ घेऊ शकता आणि तिन्ही दिवस ते असणार आहे. कार्यक्रम कसे असतील, म्हणजे पहिल्या दिवशी काय असेल, दुसऱ्या दिवशी काय असेल, तिसऱ्या दिवशी काय, मान्यवर जे कोण धर्मपीठ अधिकारी कोण कोण येणार आहे? साधारणतः 17ला हा कार्यक्रम सुरू होणार तर राजकीय उद्घाटन सत्राला विविध राज्यांचे मुख्यमंत्री आहेत. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, छत्तीसगडचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री यांना आमंत्रित केलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा येणार आहेत. उद्घाटन प्रसंगी ब्रह्मेशानंद महाराज जे गोव्याचे आराध्य आहेत, स्थानिक आहेत, त्यांची उपस्थिती असणार आहे. त्याच्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये प्रदर्शनाचं अवलोकन असणार आहे. 21 संतांच्या पादुका आहेत, सज्जनगडावरून स्वामी समर्थांच्या पादुका येत आहेत. अशा 21 संतांच्या पादुका आहेत. सोमनाथाचं लिंगाचं दर्शन तिथे असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या शस्त्रांचं एक्झिबिशन तिथे असणार आहे. ते 90 टेबल आहे. त्याच्यामध्ये तानाजी मालुसरे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या त्या काळातली हत्यारं, त्यांच्या सरदारांनी वापरलेली हत्यारं, त्यांचे अंगरक्षक छवे, हे सगळं तिथे असणार आहे आणि हे सगळं प्रदर्शन खुलं असणार आहे. त्यामुळे तिथे तुम्ही दर्शनासाठी सगळं पाहू शकता. अवलोकन असेल, सनातनच्या कार्याचा, इतिहासाचं एक्झिबिशन असणार आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये विविध प्रकारचे संत यांचं मार्गदर्शन असणार आहे. सत्राला आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराज हे स्वतः असणार आहेत. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी महाराज असणार आहेत. रामानंदाचार्य महाराज असणार आहेत.
असे जवळजवळ 9 ते 10 संत सिंधी समाजाचे पीठाधीश्वर असणार आहेत. ते एक संत सभा असणार आहे. आणि त्यानंतर डॉक्टर चारुदत्त आपळे यांचं राष्ट्रीय कीर्तनकार यांचं एक कीर्तन असणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सनातन धर्माविषयी जे कार्य करणारे रिसर्चर आहेत, संशोधक आहेत, अभ्यासक आहेत, विशेषतः कर्मशील आहेत, जसं काशी मथुरेचा जे लढा देत आहेत ॲडव्होकेट विष्णू शंकर जैन, सुदर्शन चॅनलचे संपादक आहेत डॉक्टर चव्हाणके, तर अशा माननीय व्यक्ती ज्यांनी हिंदू धर्मासाठी कार्य करत आहात, तर ते दृष्टिकोनात्मक सनातन धर्माच्या संदर्भातल्या, सनातन राष्ट्राच्या संदर्भातली भूमिका प्रस्तुत करतील. संध्याकाळच्या वेळेमध्ये सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आहे. या अंतर्गत धर्मध्वजाचं आरोहण केलं जाईल. शिवकालीन प्रात्यक्षिकांचं सादरीकरण केलं जाईल आणि ज्यांनी सनातन संस्कृतीसाठी आयुष्य वेचलं आहे अशा 40 लोकांचा जीवनगौरव किंवा सनातन धर्मश्री पुरस्काराने सन्मान असणार आहे. यामध्ये आपल्या गोव्यातले जे घनपाठी आहेत, घनपाठी बोरकर आणि त्याचबरोबर संस्कृत तज्ज्ञ देवदत्त पाटील या दोघांचा सन्मान या 40 लोकांमध्ये केला जाणार आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी प्राचीन जे तामिळनाडूतलं ज्योतिषशास्त्र आहे त्याला नाडी भविष्य असं म्हणतात, त्यातलं भारताच्या भविष्याविषयीचं आणि सनातन राष्ट्राविषयीचं प्रत्यक्ष नाडीवाचन असणार आहे. आणि नंतर महाधन्वंतरी या गोव्यातल्या आणि राष्ट्राच्या लोकांच्या आरोग्यासाठी केला जाणार आहे. अशा प्रकारचं एक प्रारूप स्थापित केलं. अशा प्रकारे हा कार्यक्रम असणार आहे. 16 तारखेला प्रत्यक्ष या ही जी टेम्पररी नगरी उभारण्यात आलेली आहे परमागुडी मैदानावर, त्याचं उद्घाटन, औपचारिक उद्घाटन असणार आहे. अन्नपूर्णा कक्षाचं उद्घाटन असणार आहे. एक्झिबिशनचं उद्घाटन असणार आहे. त्याचवेळी आमचा मनोदय आहे की तुमच्या सगळ्यांना तिथे बोलून इथेच एक पत्रकार वार्ता व्हावी त्या उद्घाटनानंतर आणि तुम्हाला सगळ्या नगरीचं दर्शन घडवण्याची आमची सगळ्यांची इच्छा आहे. जसं सुनिश्चित होईल, जशी वेळ आणि हे निश्चित होईल, तुम्हाला आम्ही पुढच्या पत्रकार परिषदेत ती कळवू. चीफ मिनिस्टर कन्फर्म झालेलं आहे. चीफ मिनिस्टर आता 3 राज्यांच्या सीएमचं कन्फर्मेशन आमच्याकडे आलेलं आहे. 2 राज्य यूपी आणि गुजरात या 2 मुख्यमंत्र्यांचं कन्फर्मेशन आमच्याकडे अद्याप यायचं आहे. 3 कुठले आहेत? महाराष्ट्र, छत्तीसगड आणि गोवा. उद्घाटन किती वाजता होईल? सकाळी 10 वाजता. सकाळी 9:30ला जपयज्ञ आहे. 1 कोटीचा जपयज्ञ आहे श्रीराम नामाचा आणि 9:30 ते तो 10 झाल्यानंतर 10 वाजता प्रत्यक्ष उद्घाटन